नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी भूगोल विषयाच्या संदर्भात आकृत्या काढा हा जो प्रश्न आहे, त्यामध्ये कोणत्या आकृत्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्याविषयीची आज आपण माहिती पाहणार आहोत. इम्पॉर्टंट महत्त्वाच्या प्रश्नांच्या मदतीने. यामध्ये पहा, प्रामुख्याने लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जो आहे त्याचे विविध जे टप्पे आहेत ते टप्पे तुम्हाला जर काढायला सांगितले तर ते काढता येणं गरजेचं आहे. म्हणून लोकसंख्या संक्रमण सिद्धांत मी एवढं नाव दिले. याच्यातले सगळे 5 टप्पे जे आहेत ते 5 टप्पे तुम्हाला आकृतीद्वारे काढून दाखवता येणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, विस्तारलेला मनोरा किंवा स्थिरावलेला मनोरा हा जो काही लोकसंख्या संक्रमणाच्या संदर्भातले मनोरे आहेत ते मनोरेही तुम्हाला सगळ्या पद्धतीचे मनोरे काढता येणं गरजेचं आहे. ती आकृती एक पाहून घ्या. तिसरी आकृती पहा, मानवी भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला संबंध आहे तो कसा दाखवायचा, तो कशी आकृती आहे ती ही एक महत्त्वाची आकृती आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणून तो महत्त्वाचा प्रश्न अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर स्थिरावलेला वय लिंग मनोरा, तोच यापूर्वी आपण विस्तारलेला स्थिरावलेला पाहिला. तो वय लिंग मनोरा असाही शब्द टाकून विचारला जाऊ शकतो, तर त्यावेळेस कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. सेम तोच प्रश्न तशा पद्धतीचे मनोरे दाखवता येणं गरजेचं आहे. त्यानंतर वस्त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. रेषीय वस्ती, वर्तुळाकार वस्ती, जे असे प्रकार आहेत, आयताकृती वस्ती. तर तुम्हाला ह्या वस्त्यांची सगळ्या आकृत्या काढता येणं गरजेचं आहे वस्तींच्या स्वरूपातले. त्याच्यावरती कोणतीही आकृती विचारली जाऊ शकते. त्यानंतर प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद हे पण तुम्हाला दाखवता येणं गरजेचं आहे. आणि शेवटचं पहा, भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारी जी कौशल्य आहे त्याची एक आकृती आहे, ती देखील तुम्हाला दाखवता येणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, असे एक काही ठराविक आकृत्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्यांचा अभ्यास करून घ्या. कारण तुम्हाला आकृत्या काढायलाच येतात, 2 आकृत्या काढाव्याच लागतात. त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट त्या ठिकाणी मार्क मिळवून देणारा हाही प्रश्न आहे आकृत्या काढण्याचा. तर त्यांची एकदा सराव करून घ्या, तोही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातल्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.